जातोय. गोलंदाज केतन पाटील, नितेश आहे सॉरी, आणि नितेश वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला, चेंडू गेलाय सीमा पार, आलाय षटकार. आणि याच बरोबर अजून एक अतिशय अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, आलाय चौकार. या नेरे संघाला खऱ्या अर्थाने चेअरअप केला जातोय युपी बिहार मधून देखील, कारण तिकडे ते सगळे आहेत. खरं हा यस प्रवीण समाधान भुईर का फैन फॉलोअर्स है, समाधान की सेना है उधर, और जीवा के नाम से जब भी टीम कोई खेलती है तो उनका बहुत बड़ा सपोर्ट रहता है. और तालियां बजाओ दोस्तों. क्या बात है. तर इथे मात्र सुरुवात अतिशय भेदकतापूर्व पाहायला मिळते ती प्रवीण चोरगे उर्फ बाली. मित्रांनो, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर हाच तो खेळाडू केपीसी ट्रॉफी मध्ये ज्या खेळाडूला 4 व्हीलर कार नक्कीच पाहायला मिळाली मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून, तोच बाली मात्र मैदानामध्ये. नितेश पाटील वरती मात्र 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. पुन्हा एकदा क्या बात आहे, जबरदस्त. थोडासा गती परिवर्तन, जो स्पेस पाहायला मिळाला, कारण हीच तर विशेषता असते एखाद्या अनुभवी खेळाडूची, आणि ती मात्र विशेषता इथे दाखवली जाते नितेश पाटील करवी. कव्हरच्या वरतून चेंडू मात्र डीप मध्ये या थर्डमॅन क्षेत्राला गवसणी घालणारा फटका, चेंडू सीमा पार, आलाय चौकार पालीच्या बॅट मधून. अनंत पाटील ना, हा नक्कीच विकेट हॅट्रिक साठी हा पारितोषिक आम्ही नेहमीच पाहत असतो. स्वर्गस्वी शिवंताबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता अनंत पाटील यांच्या माध्यमातून 1100 रुपये विकेट हॅट्रिक साठी ते नेहमीच लावत असतात. निलजा संघ जेव्हा खेळतोय त्यावेळेला, आणि इथे मात्र विकेट आली आहे. 3 चेंडूमध्ये 14 धावा आल्यानंतर मात्र एक अतिशय अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, आणि क्लीन बोल्ड मात्र बालीला इथे परतावा लागेल. जबरदस्त चेंडू, आणि नितेशला मात्र विकेट मिळाली आहे. एक गोल्डन विकेट, जबरदस्त विकेट आली आहे, कारण एक रन मशीन मैदानातून बाहेर जाताना दिसते. टिकला तर मात्र समोरच्या संघाला कर्दनकाल म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, खरं पाहायला गेलं तर 200च्या वर धावा त्या सिरीज मध्ये आपण पाहिल्या होत्या केपीसी ट्रॉफी मध्ये या खेळाडूच्या नावावरती 4 व्हीलर कार. आणि इथे मात्र त्याच फलंदाजाला मात्र आउट करण्यामध्ये संपादन केलाय तो नितेशने, कारण अनुभव हा महत्वाचा नेहमीच म्हटला जातो, आणि तोच अनुभव मात्र इथे दाखवला जातोय नितेशवरती. कारण निलजे संघाच्या खेळाडूंना विश्वास होता नितेशवरती की धावा जरी आल्या असल्या तरी मात्र प्रवीण चोरगे बालीवरती अंकुश लावण्यामध्ये संपादन नक्कीच करेल, आणि त्याने ते करून दाखवलंय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा आपण पाहतो, आणि 14 वरती 1 विकेट. किती सेलिब्रेशन केला जातोय ही विकेट आल्यानंतर हे आपण स्क्रीन वरती पाहू शकता. WTC च्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळते. राहुल उलवेकर अँड टीम. हो, इथे मात्र गुडघ्याचा वापर करून चेंडू कव्हरच्या वरतून खेळून काढलाय. टीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. दुसरे तिसरे धाव्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिलाय तिकडे, कारण थोडीशी महागडी धाव झाली असती. 2 धावांवरती समाधान मानावं लागले, आणि 2 धावेने मात्र धाव संख्या
16 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. 1 विकेट 16. पहिल्या सामन्यामध्ये आजचा जर पहिला विचार केला तर आई गावदेवी यंगस्टर घेसर वर्सेस मेहिका 11 मोहो गावदेवी बेलवली हा संघ आपण पाहिला आणि बेलवली संघाने मात्र पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय. वाईल्ड कार्ड एंट्री त्या संघाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्यांनी पहिला सामना जिंकलाय. त्यानंतर स्कायरा 11 वहाल वर्सेस अयान युवा स्पोर्ट नांदगाव आणि वहाल संघाने मात्र दुसरा सामना जिंकला. इथे हा तिसरा सामना आपण पाहिला टायगर वर्सेस दैसर, त्यामध्ये दैसर संघाने वर्चस्व निर्माण केला. आता चौथा सामना आपण पाहतोय तो नेरे वर्सेस निलजे. या दोन संघांमधली बिग फाईट आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. थोडासा स्पीडअप करा, जास्त बेल घेऊ नका. वेळेचं बंधन असणार आहे कारण नाईट स्पर्धा आपण पाहतोय. वेळेमध्ये सुरू करणं, वेळेमध्ये समाप्त करणं हे आयोजकांची परिक्रमा असते, कसोटी असते आणि नक्कीच त्यासाठी खेळाडूंचा सहकार्य मिळणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज करण पाटील आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं दुसरं षटक. 5 षटकांचा सामना आणि 5 मध्ये 5 गोलंदाजांचा वापर करणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे आणि इथे मात्र फुलटॉस होता. फुलटॉसला भिडकावलाय. लॉंगांच्या वरतून चेंडू गेलाय सीमा पार. आलाय षटकार आणि षटकाराने मात्र आता धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 22 वरती. आदित्य म्हसकरच्या बॅट मधून हा षटकार आलाय. बाले आऊट झाल्यानंतर मात्र नेहमीच कमान सावरण्याचं काम मात्र हा खेळाडू नेहमीच करत असताना दिसतोय. तोच आदित्य मात्र मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय. हो, इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू देखील अतिशय चांगल्या पद्धतीने फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअरलेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. नेरे वर्सेस निलजी असा सामना आपण पाहतोय. जबरदस्त बिग फाईट आहे. नेरे म्हटलं तर नक्कीच एक जबरदस्त समालोचक आमचे सागर मांडवकर याच गावातून बिलॉंग करतात. तंत्र शुद्ध मराठी. तर सागरचं देखील स्वागत असेल. तर दुसरा षटक आपण करणचा पाहतोय. 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा आतापर्यंत खर्च करतोय तो गोलंदाज करण. प्रथमेसाठी हा चेंडू थोडासा स्वतःवरती नाराज आहे कारण इथे मात्र ज्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता खरोखरच थोडासा कुठेतरी तो शॉट मिस झाला की काय हा प्रश्न मात्र त्याला नक्कीच पडलाय तो प्रेक्षकांना की एवढा तो संभ्रमात का पडलाय प्रश्न. कारण जेव्हा तुमचा परफेक्ट शॉट जो उगतो त्या वेळेला मात्र असे खेळाडू नाराज होत असतात. पुन्हा एकदा करण हा चेंडू हा ट्रॅकर होता मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो करणने. कारण पहिल्या चेंडूवरती सौरव षटकार आला त्यानंतर मात्र नियंत्रणबद्ध गोलंदाजी आपण नक्कीच म्हणूया. कारण 3 चेंडूमध्ये उर्वरित फक्त 2च धावा खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र इथे करण करतोय. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात है, क्या बात है. याचंच तर नाव क्रिकेट आहे की कधी धावांचा वेग जो हवेमध्ये जातो आणि तोच वेग कधी कधी हवा संपल्यानंतर तोच खाली येत असतो. आणि तसाच प्रश्न ज्या वेळेला बाळे मैदानामध्ये आपण पाहिला त्या वेळेला मात्र वेगाने धावा 3 चेंडूमध्ये 14 पाहिल्या आणि त्यानंतर मात्र कुठेतरी थोडासा अंकुश लावला गेलाय या षटकामध्ये करणने. हा चेंडू मात्र गॅप शॉट अप्रतिम. चेंडू जाईल सीमा पार. आलाय चौकार आदित्यच्या बॅट मधून. इथे संपलाय
आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 28 धावा. 14.00च्या सरासरीने मात्र 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट नक्कीच तंबूच्या ऑस्ट्रेलियाला आपण पाहतोय. तब्बल 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसतात. आजची पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या रात्रीतील हा बी पोल आज नक्कीच पाहायला मिळतोय. कारण जीवा भुईर स्मृती चषक म्हटलं तर एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा असते. पेंदरची स्पर्धा म्हटली तर एक अविस्मरणीय स्पर्धा असते. कारण डे फॉर्मॅट मध्ये देखील आपण जीवा भुईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिली. एक सुंदर असं आयोजन, नियोजन, अनेक नियमावली त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या आणि तिथून या सीझन मध्ये अनेक नियम हे लागू करण्यात आले आणि तिथून मात्र अनेक स्पर्धांमध्ये असे नियम आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. टॉसचा जो निर्णय तो जीवा भुईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंदरच्या मैदानामधूनच या वर्षीच डे सीझन मध्ये आपण पाहिला आणि तो मात्र नियम सध्या खूप फेमस होताना दिसतोय. कारण नियम असणं राहुल गरजेचं आहे. तेव्हाच तर खेळाडूंवरती बंधने येत असतात, तेव्हाच तर स्पर्धा सुरळीत होत असतात. नियम नसले तर मात्र अर्थ राहत नाहीये. फुलटॉस आहे इथे मात्र मोठा फटका आलाय. या जिथे आवाज येतोय तिथेच मात्र हा फटका गेलाय. षटकार हा जबरदस्त WTC च्या माध्यमातून आपण पाहायला हायलाइट केलाय नक्कीच त्या ऐवाक्याच्या प्रेक्षकाला ज्याने जो झेल टिपलाय. नक्कीच या स्पर्धेमध्ये ऐवाक झेल साठी देखील येणाऱ्या काही दिवसानंतर प्राइजेस असतील. हो क्या बात आहे. इथे मात्र वाईट आहे, बाहेर निघतोय आणि पाहायला गेलं तर षटकारानंतर हा वाईट चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 35 वरती 35. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक आलाय. हर्षल होता, झेल सुटला गेलाय, चूक झाली आहे ती हर्षल करबी. कारण एक संधी होती परंतु ती संधी मात्र गमावली. कारण आदित्य प्रथमेशचा मात्र हा झेल होता आणि नक्कीच प्रथमेशला मात्र जीवनदान मिळाला. 2 धावा नक्कीच इथे मिळाल्यात. 2 धावेने मात्र धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचली आहे. खुदून काढलाय चेंडू, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केतन पाटील आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 38 वरती 38 38 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रेक्षकांची गर्दी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कारण पाहायला गेलं तर उद्या देखील बहुसंख्येने प्रेक्षक राहुल इथे येथील शंका नाहीये. कारण उद्याचे देखील अतिशय ताकदवर संघ आपल्याला इथे खेळताना दिसतील. नक्कीच त्याचा विश्लेषण आपण थोड्याच वेळामध्ये करूया. तर इथे मात्र गोलंदाज आपण पाहतोय तो संतोष उर्फ सँडी, समोर फलंदाज आदित्य मस्कर. आयटम राऊंड द विकेट. हा चेंडू हवेमध्ये आहे, झेल खाली, नितेश आलाय, चूक होणार नाहीये आणि मात्र इथे आदित्यला परतावं लागेल. विकेट आली आहे ती सँडीच्या खात्यामध्ये. अंबूच्या ऑस्ट्रेलियाला धावफलकावरती धावा त्या तब्बल 38 धावा 38 38 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अच्छा, रात्रीमध्ये 3 ऑफिशियल आपण पाहतोय. सुनील पाटील, त्याचबरोबर अनिल टेंबे आणि सचिन कडू, हे 3 ऑफिशियल नक्कीच आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आजच्या
रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, रॉकस्टार प्रवीण गायकर, त्याचबरोबर रुपेश पाटील, जणिवली पेन. खूप सुंदर स्कोरिंग सुजल असेल, त्याचबरोबर सौरभ असेल, कल्पेश. चांगलं योगदान नेहमीच या स्पर्धेमध्ये, पेंदरची स्पर्धा म्हटली तर सर्वांचं असतं. तर या षटकातील मात्र पाहायला गेला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 38 धावा. आतापर्यंत सँडीने 10 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 1 विकेट त्याच्या नावावरती आपण पाहिली आहे. खूप सुंदर आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू. कव्हरच्या दिशेने मात्र थोडासा फंबलिंग क्रिकेट. पुन्हा एकदा हर्षलच होता, त्याच्याकडून मात्र आज कुठेतरी मिस फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र सिंगलच होते असं वाटलं होतं, परंतु तिथे थोडासा फंबलिंग फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजाने उचलला, प्रथमेश आणि सचिन मोरेने. आणि 2 धाबा मात्र इथे कंप्लीट केल्या. 2 धाबेने मात्र धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकातील फलंदाज सचिन मोरे. हा क्या बात आहे, जबरदस्त प्रॉपर टायमिंग आणि षटकार आला शेवटच्या चेंडूवरती. 3 षटकानंतर धावफलकावरती धाबा त्या तब्बल 46 धाबा, 2 गडी बाद. आज विचार केला तर पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये 8 संघ खेळताना दिसतात. बी पोल आजचा आपण पाहतोय, परंतु उद्या मात्र मित्रांनो याला विसरू नका, कारण उद्या मात्र या मैदानामध्ये अनेक क्रिकेटच्या महासत्ता मैदानामध्ये खेळताना दिसतील. त्यामध्ये स्वर्गीय जीवा 11 मुरबी मॉन्टी पाटील यांचा संघ आणि त्यांना फाईट करेल तो भिवंडी विभागातून वडू नवघर. दुसरा सामना जयदुर्गा सुराई, त्यांना फाईट करेल स्वर्गीय राजेश दादा नेरुलकर 11 WTC वडवली बी. क्या बात आहे, लाईव्ह वाले देखील आता सध्या पुरस्कर्ते झालेले आहेत. तर वडवली बी आणि सुरे दुसरा सामना. तिसरा सामना जय हनुमान कामोटे वर्सेस RCC पेठ. एक जबरदस्त बिग फाईट तिसऱ्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळेल. आणि चौथा सामना स्वर्गीय प्रवीण 11 गोरसई बी वर्सेस स्वर्गीय राजेश दादा नेरुलकर 11 टेंबिवली. अशा 8 संघ उद्या खेळताना आपल्याला दिसतील. जबरदस्त बिग फाईट मात्र उद्या देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो याला विसरू नका, स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषक 2026 चा एक जबरदस्त पर्व आपण पाहतोय. आणि आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा त्या 46. गोलंदाज केतन पाटीलचा वापर 4थ्या षटकामध्ये केला गेलाय. केतनचा हा चेंडू कुठून काढलाय प्रथमेशने. कव्हरला मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. तिथे एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 47 वरती. 47 47 धावा. शांत क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 48 संघ राहुल तब्बल या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. आणि 48 संघांमधून कोणता तो संघ असेल जो ही चॅम्पियन्स ट्रॉफी उचलेल, स्वर्गीय जीवा स्मृती चषक उचलेल, कारण खूप सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि तिकडे मात्र केतन एक चांगला गोलंदाज आहे, स्विंग गोलंदाज आणि नेहमीच एक अनुभवाची शिदोरी असलेला खेळाडू आहे. अनेक वर्ष क्रिकेटवरती या खेळाडूने देखील अधिराज्य गाजवलाय. निलजे संघासाठी अनेक पावसाले त्यांनी पाहिलेले आहेत. अनेक अडचणीमधून संघाला कसं सावरायचं हे त्याला माहिती आहे आणि तोच केतन मात्र चांगला प्रयत्न करतो. परंतु सचिन मोरे समोर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नेरे संघाचा एक निर्णायक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं आणि तोच सचिन मोरे मात्र इथे ठोकतोय षटकार. आणि धावफलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचल्यात ते 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संतोष म्हात्रे देखील इथे आहेत.
उत्तम भोईर यांना चांगली साथ त्यांची नेहमीच लाभत असते नाईटची स्पर्धा असली का. यावर्षी नक्कीच तो विचार त्यांचा होईल या शंका नाहीये. फक्त श्रीफल तुटणं गरजेचं असतं सुरुवातीला. हो इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि फसलाय तो फलंदाज सचिन मोरे. या संतोष म्हात्रे खरं उत्तम भोईर यांचा फोन आला होता मला. होईलच नक्कीच. पेंदर मध्ये अनेक नाईट स्पर्धा होत असतात परंतु नितीन भोईर यांची ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर एक बहुचर्चित स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. थोडं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय खेळाडूंकरवी कारण ज्या पद्धतीने सचिन मोरे इथे बरसत होता तो सचिन मोरे मात्र त्याच्यावरती अंकुश लावला गेलाय तो केतन पाटीलने. 6 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान आतापर्यंत मात्र नक्कीच दिलाय तो सचिन मोरे यांनी. सचिन मोरे मात्र तंबूच्या अष्ट्याला गेलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 53 धावा 53. अनेक पारितोषिक मात्र या स्पर्धेमध्ये दिली जातील. मॅन ऑफ द सिरीज साठी स्कूटी फ्रीज त्याचबरोबर टीव्ही आहे म्हणजे 3 पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 3 सायकल देखील आहेत. अपील झाला इथे मात्र हाईट फॅक्टर ज्या पद्धतीने लेंथ लाईन नक्कीच थोडीशी क्रॉस पाहायला मिळाली आहे असं चित्र मैदानामध्ये. आणि नक्कीच इथे मात्र क्या बात आहे काय गोलंदाजी जबरदस्त अप्रतिम प्रयास इथे केला जातोय. तो गोलंदाज यस गुड डिसिजन बाय अनिल टेंबे. धाव संख्या स्थिर आहे ती 53 वरती. फलंदाज सुशांत. हो क्या बात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट चेंडू येतो आणि इथे मात्र षटक संपला गेलाय. बघा काय गोलंदाजी राहिली आहे. या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात केतनने कारण 3ऱ्या चेंडूवरती षटकार आला होता आणि षटकारचा अपवाद सोडता मात्र 5 चेंडू काय फेकलेत. फक्त 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 1 विकेट प्राप्त केली आहे. एक जबरदस्त गोलंदाजी अतिशय अप्रतिम कमबॅक नक्कीच मी म्हणेन या षटकामध्ये. 53 धावा धावफलकावरती प्रथमेश आणि सुशांत ही जोडी मैदानामध्ये. शेवटचं षटक गोलंदाज कारण 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. चला सेकंड राऊंड इथे या इनिंग नंतर लगेचच टॉस केला जाईल तर दोन्ही कॅप्टन बेलवली वर्सेस वहाल. हा 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. चला जरा स्पीडअप करा प्लीज. शेवटचं षटक 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मनाल पाटील आलाय गोलंदाज शेवटचा षटक घेऊन. कारण हे विशेषतः आपण नेहमीच पाहत असतो कारण सध्या तरी हा जो फॉर्म्युला आहे 5 ओव्हर 5 गोलंदाज ही एक विशेषता आहे. कारण हे करणं देखील खूप गरजेचं आहे कारण तुमचं क्वालिटी क्रिकेट नक्कीच तिथे पाहायला मिळते. कारण मग तुम्ही 4 गोलंदाजांवरती अवलंबून न राहता 5व्या गोलंदाजाकडे देखील लक्ष देत असता. हा चेंडू वाईड आहे आणि जेव्हा असे राहुल प्रश्न उभे राहतात त्यावेळेला बऱ्याच संघांची दानादान देखील होत असते. आता काय करायचं 5 गोलंदाज. चोपन्न धावा धावफलकावरती. हो चेंडू इथे मात्र आउटसाइड टू लेग स्टंप आहे. वाईड आलाय. वाईडच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव. बॅक टू बॅक 2 वाईड पाहायला मिळतात.
आणि धावपलकावरती धावा आहेत त्या 55 धावा. पुन्हा एकदा म्हणाल. हो क्या बात आहे. 2 लगातार वाईट आल्यानंतर मात्र हा एक जबरदस्त गगनचुंबी असा हा षटकार आहे फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून. हो हो इथे मात्र पंच वल्ले गेलेत. अजून एक वाईट, तिसरा वाईट या षटकामध्ये. कारण ज्या 4 गोलंदाजाने मात्र जो प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाला, खास करून केतन पाटील ज्याने जो कमबॅक चौथ्या षटकामध्ये दाखवला, इथे मात्र त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फेरला जातोय मनाल पाटीलच्या माध्यमातून. 3 वाईट आतापर्यंत फेकले गेलेत. एकच चेंडू या षटकातील आतापर्यंत झाला गेलाय. धाव पलकावरती धावा आहेत त्या तब्बल 62 धावा, 62. फलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. हो हो येथे मात्र अजून एक फुल टॉस, चेंडू सीमा पार, गेला षटकार. आणि या षटकाराने मात्र धावसंख्या तब्बल 68 वरती, 68. आता मात्र धावांना वेग आलाय. आमचे प्रवीण शेठ भोईर, त्याचबरोबर रोशन आंग्रे, मंगेश नेरुलकर हे देखील या सामन्याला एन्जॉय करतायत. चला चेंडू फेका. चला चेंडूची वाट पाहू नका, पंचांकडे चेंडू सुपूर्द करा. नाही येत का तुमच्याकडे? हा द्या द्या त्यांच्याकडे द्या, कारण इकडे चेंडू जास्त जात आहेत, त्यासाठी पंचांकडे एक्स्ट्रा चेंडू देऊन ठेवा. तर शेवटचा षटक आपण पाहतो आणि शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. म्हणजे कुठेतरी प्लस पॉइंट नेरे संघाला मिळाला या षटकामध्ये असं चित्र वाटतंय. कारण प्रथमेश 9 चेंडूमध्ये तब्बल 25 वरती खेळतोय आणि सुशांत मात्र 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय. कोणती धाव त्याच्या बॅट मधून आलेली नाहीये. हा डॉट चेंडू आलाय, थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन होता, पण तो वेगाने फेकलेला चेंडू नक्कीच फलंदाज समजू शकला नाहीये. प्रथमेश मात्र बीट झालाय, डॉट चेंडू आलाय मनाल पाटीलचा. आता मात्र धाव संख्या स्थिर आहे ती 68 वरती, 68. मनाल पाटील समोर फलंदाज प्रथमेश. क्या बात आहे, सुंदर फटका आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण केतन पाटील तिथे होता. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट होतात. बॅकअपला मात्र नितेशला पाहतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा प्रथमेशच्या खात्यामध्ये, 2 धावाने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 70. यस हो इथे मात्र स्क्रॉट बॅट चेंडू सीमा पार गेलाय. चौकार, चौकाराने मात्र
धाव संख्या तब्बल 74 वरती. 74 धावा या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज मनाल पाटीलने. 74 धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रातील पाहायला मिळतंय. या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. तब्बल 12 चेंडूंमध्ये 31 धावांची बहादर केली आतापर्यंत प्रथमेश पाटीलने साकारली आहे. प्रथमेश फडकेने. हो, इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आणि इथे मात्र 74 वरती पहिला सत्र समाप्त झालाय. 75 धावांचं आव्हान आहे ते जिंकण्यासाठी टीम हनुमान निलजे संघाला. चला दोन्ही कॅप्टन. बिग सपोर्टर्स आहेत या स्पर्धेचे. स्टेल कॉल हेड आहे. चला घनश्याम ढिंडे सांग. येस बॅटिंग आहे. चला बेलवली टीम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर आमचे निलजे गावचे आदर्श व्यक्तिमत्व, एक जबरदस्त आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय दत्ताशेठ पाटील निलजे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मी विकास पाटील आणि नितीन भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. कारण कल्याण डोंबिवली म्हटलं तर एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मकर संक्रांत चषक आत्ताच काही दिवसापूर्वी आपण पाहिली. अनेक वर्ष ज्या स्पर्धेने 50 क्रॉस खेळाय ती असे एकमेव स्पर्धा मकर संक्रांत चषकाचे आयोजक आमचे दत्ता पाटील यांचा सन्मान इथे होतोय. धन्यवाद. त्याचबरोबर आमचे सन्माननीय निलजे गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय बाबूराव शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण या आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. कारण जीवा भोईर स्मृती चषक म्हटलं तर एक मान आणि सन्मान आणि मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण नेहमीच पाहतोय. आणि त्या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले जे सन्माननीय पाहुणे दत्ता पाटील आणि त्याचबरोबर बाबूराव पाटील यांचा हा शुभ सन्मान केला जातोय. चला सेकंद सत्राला जशी सुरुवात होईल ऐकूया आमचे रुपेश पाटील यांचा आवाज. थँक्यू. आपण ऐकत होता संदीप पाटील सरांना, रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर पेंधर गावावरती सातत्याने प्रेम आणि त्यांच्याशिवाय इथली स्पर्धा अपूर्णच नेहमी आपण पाहत असतो. मॅच क्रमांक आपण पाहायला गेलं तर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना पहिल्या फेरीतील जीवा 11 जय हनुमान नेरी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान निलजी. टॉस इथे जिंकला होता. निलजी टीमनं क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय प्रथमतः घेतला होता. त्याच्यानंतर मात्र नेरी टीमनं पाहायला गेलं तर आपण तब्बल 74 धावा बनवल्यात. 75 धावांची गरज विजयासाठी इथून असणार आहे.
तर जाऊया मॅच कडे आणि आधी तब्बल आपण पाहायला गेलं तर आमचे ऋषल पाटील गोडगावाचे गोल्डमॅन यांच्याकडे ही स्पर्धा मात्र लाईव्ह पाहिली जातोय. आमचे सुजल भोईर यांच्या अगदी निकटवर्ती मित्र आणि त्याचबरोबर या स्पर्धेला त्यांच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा इथे मात्र ऋषल पाटील गोडगावचे आमचे त्यांच्याकडनं आलेले आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. जाय मॅच कडे आणि पहा इथून वेळचा अपव्यय करू नका प्लीज. मी विनंती करेन की लगेच सामना चालू करायचा आहे. 5 षटकांचा खेळ आपण पाहायला गेलं तर आणि या मॅच मध्येही तुम्हाला तेवढाच तडाखा मात्र पाहायला मिळणार आहे. 74 धावा निश्चित धावपलकावरती आल्यात. एका बाजूला पाहायला गेलं तर निलजे टीमनेही मात्र अनेक वेळा आपल्या मात्र नावाचा परिचय दिलाय. अशा मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये निश्चित त्यांनी ओळख निर्माण करून दिली. परंतु पहिला बॉल आणि या पहिल्या बॉलवरती मात्र गोलंदाज आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आलाय गोलंदाजी मार्कवरती सचिन मोरे. एक मोठं नाव सातत्याने मात्र या नावाची चर्चा नेरे गावासाठी राहिली गेली आहे. नितेश पाटील आणखी जोरदार अपील इथे मात्र केली जातोय. महत्वपूर्ण खेळाडू आहेत या विकेटवरती ना खूप सारं निलजे टीमचं मात्र निर्भय आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर अनेक वर्ष असं गोलंदाज म्हणून नेरे टीमसाठी मात्र यशस्वी राहिलाय सचिन मोरे. आपण पाहायला गेलो गोलंदाजी मार्कवरती वेगळ्या डाकण्याची गोलंदाजी भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळालं. वेगावरती नियंत्रण नाहीये आणि वाईड बॉलचा निर्णय अतिरिक्त धाव मात्र धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे स्पर्धेच्या निमित्त आपण पाहायला गेलं तर अनिल टेंबे सर वलप, सचिनजी कडू सर, सुनीलजी पाटील सर, मुरबी आमचे त्यांचं मोठं योगदान पंच म्हणून आपण पाहत असतो. आणखी एक चांगला वेग, आणखी एक वेग इथे मात्र पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होत गोलंदाजी मात्र इथून होताना पाहायला मिळते. इथे 74 धावा बनवायच्या. त्याच्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये अप्रतिम इथे मात्र गोलंदाजीचा नजराणा इथे मात्र देताना पाहायला मिळतात. हे करून दाखवले नेहमीच आणि तो सातत्याने खेळाडून मात्र ठेवले आणि तो या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. नितेश पाटीलला इथून कमबॅक करावा लागेल. चर्चा तीच होती परंतु डाऊन द बॉल टायमिंग चुकलंय तिथे. हवेमध्ये बॉल बराच वेळ हलका वेळ घेतलाय आणि इथून झेल पकडलं गेलं प्रथमेश फडके यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. एंड इज वेल. आपण खूप छान इथे मात्र या खेळाडूचा शेवट केलाय गोलंदाज सचिन मोरेनं आणि फलंदाज नितेश पाटील 1 धावेवरती पहिला विकेट माघारी. विकेट आली. काय गोलंदाजी सध्याच्या घडीला सचिन मोरे टीम जिवा 11 जितू 11 जय हनुमान नेरे टीम साठी मात्र हाताळताना पाहायला मिळतात. आपण चर्चा पहिल्या मॅच मध्येही केली होती. ज्यावेळी मात्र डिसेंबर मधलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं दिवस डे स्वरूपातलं त्यावेळी जिवा 11 या नावानं भरपूर साऱ्या टीम त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाल्या. आणि आजच्या रात्रीमध्ये ही जिवा 11 जितू 11 जय हनुमान नेरे गाव सुद्धा मात्र खेळताना पाहायला मिळते. विरोधामध्ये जय हनुमान निलजे कॅप्चरून काढल्या, रिव्हर्स टर्न केल्या, अगदीच हेरलं होतं. पाहणी दौरा कंप्लीट केला होता आणि त्याच्यानंतर मात्र हा अगदी नजरेचा खेळ सक्सेस करताना मात्र पाहायला मिळत आहेत. धावा येतील 4. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, त्याच्यानंतर मात्र परफेक्ट शॉट सिलेक्शन. धावा हव्या आहेत आणि त्या जमवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न इथून केला जाईल का त्याची चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल. पण ज्या पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजी सचिन मोरेची होताना पाहायला मिळाली आणि ती अट्रॅक्टिव्ह मात्र इथून हा चौकार दांडी गोल मागच्या बॉलवरती चौकार. त्याच्यानंतर मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. अगदी लाकूड तोड गोलंदाजी सचिन मोरेची मात्र पाहायला मिळते. क्रमांक 2चा विकेट या षटकामधील सचिन मोरे प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद केतन पाटील बॅक टू द आउट. मोठी विकेट, मोठी धावसंख्या जमवायची आहे आणि त्यामध्ये मात्र परिपूर्ण मात्र या चक्रव्यूहामध्ये सापडलेत की काय. महत्वाची 2 विकेट माघारी गेल्यानंतर
आत्मविश्वास जो आहे तो मात्र इथून नेरी टीमचा मात्र वाढताना पाहायला मिळेल. का पहिल्या षटकामध्ये सचिन मोरेनं मात्र इथून काम केले. तमाम टीम विरोधामध्ये खेळत असताना निलजेचं पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करून दिल्या. पिवणमध्ये मात्र विकेट येणं महत्वपूर्ण असं ते मात्र प्राप्त करून दिल्या आणि त्याच्यानंतर धावाही अगदीच कमी खर्च केल्या आणि हे सातत्य खेळामध्ये मात्र सचिन मोरे यांनी मात्र दाखवून दिले, अनेक वेळा दाखवून दिले आणि ते सत्ता मात्र सध्याच्या घडीलाही पाहायला मिळालं. 5 वरती 2 विकेट. क्रमांक 1चा षटक समाप्त झालाय. क्रमांक 2च्या षटकाला सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र आमंत्रित केले गेले गोलंदाज सुशांत गायकर. आता इथून विशाल पाटील वरती जबाबदारी असेल, एक विशाल पवार वरती मात्र जबाबदारी असेल. पवारची पॉवर जनरेट इथे मात्र करताना मात्र पाहायला मिळतात. बॉलला फेकून दिलंय मिड ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह व सीमा पार आलाय पवारच्या बॅट मधून. पॉवरफुल षटकार. दिल्ली टीमचे समर्थक तेच म्हणत असेल धावा येणं गरजेचे आहे. त्या कशा पद्धतीने येतील, कोणाच्या बॅट मधून येतील ते माहिती नाही आहे. 74 धावा बनवायचे विजयासाठी, पण या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर तब्बल 92 धावाही झाल्यात आणि समोरच्या टीमने इथे मात्र आपण पाहायला गेलं तर जवळपास सामना खिचून परिपूर्ण प्रयत्न केला होता. 60 धावा त्यांनी काढल्या होत्या 92चा पाठलाग करत असताना. एक धाव मात्र इथे पाहायला मिळेल. डॉट बॉल आला माफी असावी आणि या डॉट बॉल मात्र थोडासा प्रेशर हा क्रेट इथे मात्र फलंदाजांवरती होईल. कारण डॉट बॉल गणित इथून मात्र समीकरण बदलली जातील आणि बदलवली जातील. क्लास इथे मात्र पाहायला मिळाला आणि केक क्लास गोलंदाज सुशांत गायकरनं मात्र विकेट प्राप्त करून दिली आणि एक महत्वपूर्ण विकेट फलंदाज विशाल पाटील बॅक टू द गाउट. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहायला गेलं तर परिपूर्ण मात्र बाजू सांभाळली होती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या जिथून बॅटिंग नेरी टीम करत होती. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतोय की काय निलजे टीम, कारण तो षटक आला होता 12 धावांचा. त्याच्यानंतर मात्र 18 आल्या आणि 7 धावाही मात्र चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण डेरी दाखल झालेत टीम निलजेचे फलंदाज आणि पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आले आणि तिथे थोडीशी मात्र संकटामध्ये आता इथून आणखी एक विकेट क्रमांक 2च्या षटकामध्ये येताना पाहायला मिळते. म्हणजे 2 विकेट इथे मात्र प्राप्त करून दिले होते महत्वपूर्ण गोलंदाज सचिन मोरे यांनी आणि त्याच्यानंतर पहिली विकेट प्राप्त करून देत आहेत ते सुशांत गायकर. 11 धावा 3 विकेट माघारी. येणारे 21 बॉल आणि 64 धावांची गरज बनल्या जातील का? एखादा षटक निलजे टीमच्या बाजूने जाईल का? एखादा कमकुवत गोलंदाज येईल आणि त्याच्यावरती मात्र अट्रॅक्टिव्ह फलंदाजी होईल का? ते पाहणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती सुशांत गायकर आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक भन्नाट वेगानं बॉल मात्र फेकून दिलाय. आपण आणखी एक चांगला बॉल हाताळताना पाहायला मिळतात सुशांत गायकर. या विरोधामध्ये खेळत असताना आपण पाहायला गेलं तर हा बॉल पडल्यानंतर अगदीच स्लाइड ऑफ स्टंप वाईट यॉर्कर वरनं हातभर वळवला गेला बॉल. ही खासियत आहे सुशांत गायकर यांच्या. त्याच्यानंतर मध्ये ताकदीचा वापर प्रॉपर झाला नाही आहे तिथे, कारण मिड ऑफ मध्ये तेवढाच ताकदीचे क्षेत्ररक्षण प्रथमेश फडके मात्र होते आणि फलंदाज बाद. संदेश बॅक टू टेक आउट. 11 वरती मात्र आता 4था विकेट. निलजे टीम थोडीशी संकटामध्ये सापडली का तेही पाहणं गरजेचं. कोणता फलंदाजाचा वापर केला जाईल आणि इथून उर्वरित जे मात्र बॉल शिल्लक आहेत त्या बॉलवरती मात्र परिपूर्ण धावा बनवल्या जातील का? विजय मात्र आपल्या बाजूने खेचला आणि आणला जाईल का? त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. चर्चा करण्यापेक्षा आपण पाहायला गेलं तर
प्रेझेंट खेळ करणं खूप महत्वाचं आहे. या परिस्थितीजन्य क्रिकेटला मात्र तुम्ही आता अडॉप्ट करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मात्र या खेळाला आपल्या बाजूने वळवलंय आणि महत्वपूर्ण खेळ टीम साकारताना जिवा 11 जितू 11 जहनुमान नेरिडीम त्या टीमनं मात्र पाहिलंय चांगला खेळ केलाय. नेरिडीम म्हटल्यानंतर आमचे सागरजी मांडवकर यांचा आवर्जून उल्लेख केला जाईल. उत्तम समालोचक मेलेडी आवाज. 11 धावा धावफलकावरती 4 विकेट माघारी इथून जात असताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती सुशांत गायकरनं मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यानंतर आक्रमण इथे मात्र पाहायला मिळेल का? परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. आदित्य म्हस्कर यांच्याकडनं पकडला गेलाय झेल आणि फलंदाज बाद. आल्या पावली माघारी गोल्डन डकचा शिकार संतोष पाटील. बॅक टू द आउट. 6 धावा खर्च केल्या. 3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिलेत. गोलंदाज सुशांत गायकर आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर तिथेही चांगली गोलंदाजी झाली होती. जहरमान टायगर टीमला मात्र इथून ऑल आउट इथे मात्र केले होते दहिसर टीमनं आणि तो सामना मात्र दहिसर टीमनं जिंकला होता चांगल्या पद्धतीनं. आणि दहिसरकर आता पाणी दौरा करतायत. कोण कसे खेळतायत, कशा पद्धतीने गेमला आपल्याला जिंकायचं आहे, कोणत्या गोलंदाजी कशी गोलंदाजी आहे, बॅटिंग कशी आहे. दहिसर म्हटल्यानंतर रायगड आणि ठाण्याच्या अगदीच बाउंड्रीवरती असणारं गाव आहे. मग रायगड जिल्ह्याबरोबरही तेवढीच कनेक्टिव्हिटी आणि ठाणे जिल्ह्याबरोबरही तेवढीच कनेक्टिव्हिटी या गावाची मात्र आपण पाहत असतो. जिवा 11 जहनुमान नेरिडीम सध्याच्या घडीला मात्र आपण पाहायला गेलं तर या धावफलकाचा पाठलाग करत असताना मात्र बऱ्याचशा अडचणी आणण्याचा परिपूर्ण मात्र इथून नीती अवलंबली जातो आणि तेच तो सातत्य आता सध्याच्या घडीला प्रचंड इच्छाशक्ती नेरेटिव्ह मध्ये मात्र भरलेली पाहायला मिळतो. इथे 11 वरती 5 तुम्हाला बनवायच्यात. 18 मध्ये 64 धावा. एखादा षटक 20-25 धावांचा येईल का? तो जर आला ना तर कमबॅक करण्याची सुवर्ण संधी इथे असेल टीम जहनुमान निलजी टीमला. आदित्य म्हस्कर झेल पकडला त्याच्यानंतर थेट गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन घेऊन येत असताना पाहायला मिळत. सुशांत गायकर मागील षटक ज्यांनी हाताळल्यास होता कॅप्टन या टीमला लीड करताना मात्र पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेलाय परंतु लाईन लेन चांगली आहे. पण तेच सांगतात रिच झालं होतं अगदीच सफल झाले. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर योग्य निर्णय परफेक्ट डिसिजन रिप्ले मध्ये पाहिलं आपण. सुनील पाटील सर खूप अनुभव त्यांच्याकडे आहे आणि रायगड मधील नामांकित पंचांपैकी एक नाव म्हणजे सुनील पाटील सर मुरबी अध्यक्ष आमचे पंच कमिटीचे. त्यांचा पॅनल पाहायला मिळतो आपल्याला इथे. एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. परिपूर्ण मात्र एका धावेसाठी संघर्ष करायला लावलाय निलजे टीमला. परिपूर्ण मॅच मध्ये मात्र फारसं पाहायला गेलं ना ताकदवान खेळ इथे मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. तुम्हाला ते करावं लागेल. अशक्य असं या जगात काहीच नाही आहे. तुमच्यामध्ये इच्छाशक्ती ठासून भरली पाहिजे. ती मात्र होताना पाहायला मिळेल का ते पाहणं गरजेचं आहे. ते जो खेळ आता सध्याच्या घडीला मात्र फसला गेला त्या खेळाला मात्र हसवणं गरजेचं आहे. समोर फलंदाज दिशांक पाटील आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना मात्र पाहायला मिळते. चेंज ऑफ द स्पेस वाईड बॉलचा निर्णय इथून येताना मात्र पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आदरणीय आमचे उत्तमजी भोईर साहेब यांचं इथे सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जातोय. वाईड बॉल साठी इथून फिल्डिंग टीम कडनं अपील केली गेली
तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र करण्यात आलेली आहे आणि चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजीचा परिपूर्ण वापर होणं गरजेचं असतं आणि या WTC टीम कडून इथून मात्र प्रत्येक अँगल मात्र दाखवला जाईल. आणि आज पाहायला गेलं तर आमचे राहुलजी उलवेकर आणि पूर्वेश शेळके, कॅमेरामन आमचे हरीश पाटील असतील, रोहित कालोखे, अतुलजी मानसुरे यांचे मोठे योगदान राहिले. खूप चांगलं टेक्नॉलॉजी इथे मात्र पाहायला मिळते. व्हाईट बॉल आहे का याच्यावरती आणखी एक अँगल व्हाईट बॉल आहे. म्हणजे अतिरिक्त धाव इथे मात्र घेतली जाईल. 14 धावा धबलकावरती, 5 विकेट माघारी गेलेत. एक एक धाव आता येणं महत्वपूर्ण असणार आहे. आपण पाहायला गेलं तर हा फटका चांगला टॅप केला, नाईस साऊंड पाहायला मिळाला. बॉल फेकून दिले बॉर्डर लाईनच्या पलीकडे, लांब आणि लांब लचक बॉल अज्ञात वसात सीमारेषा पार आला हा शानदार षटकार. काय शॉट पाहायला मिळालं. दिशांक याच्या बॅट मधून अप्रतिम या 6 धावा मात्र येताना पाहायला मिळतात. सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल का? यस, डेफिनेटली. जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानावरती असायला पाहिजे. वर्तमान काय म्हणतोय अजूनपर्यंत का तुम्हाला इथून 23.57च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे तुम्हाला धावा बनवायच्या. डॉट बॉलला मात्र हा करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट मध्ये अंतर वाढताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर तुमच्यावरती प्रेशर येईल. फलंदाजी चांगली करावी लागेल. तुम्हाला अभ्यास पूर्ण मात्र या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल आणि धावा जमवण्याचा परिपूर्ण मात्र तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र त्याला गेला. गिरकी घेतली, पिरकी घेतली, लाईन लेन चांगली होती आणि एंड इज वेल. शेवट गोड केलं अंतिम डॉट बॉलनं या षटकातील आणि षटक क्रमांक इथे मात्र समाप्त झालाय 3रं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20. आता येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 55 धावांची गरज. 12 बॉल 55. सचिन पाटील आणि दिशांक पाटील हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये जरूर आहेत. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. बनवायच्या तुम्हाला तब्बल 75 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 55 धावांची गरज इथून असणार आहे. नेरी टीम खूप छान पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर या वर्षी टच मध्ये आहे. इनामपुरीची स्पर्धा विसरता येणार नाहीये. ज्या पद्धतीनं नेरी टीमनं मात्र खेळ केला होता आणि बालीची खेळी अविस्मरणीय. 200+ आणि सिरीज तिथे 4 व्हीलर ही मात्र जिंकली होती. आणि एक वर्ष नेरे गावासाठी मात्र या खेळाडू खेळत असताना मात्र पाहायला मिळतं ते नाव आहे बाली. सचिन मोरेनं खूप छान काम केले. पहिल्या षटक आपल्या नावे गेलं कारण त्या षटकामध्ये धावा फक्त खर्च झाल्या 5 आणि 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिले. दुसऱ्या षटकामध्ये मात्र स्वतः कॅप्टन सुशांत गायकर आले. त्यांनी 6 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 3 विकेट प्राप्त करून दिले. चौथा षटक हाताळला होता इथे वाईट बॉलचा निर्णय. आदित्य आले आणि त्याच्यानंतर मात्र त्या षटकामध्ये धावा खर्च आल्या 9 आणि विकेट जरी घेतली नसते तरी षटक थोडासा इकॉनॉमिकली मात्र इथून नेरी टीम साठी राहिलाय. आता अंतिम काही बॉल शिल्लक असतील. चौथा षटक मार्गस्थ आहे. दक्ष बामुगुडे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती आणखी एक बराच बाहेर जाणारा बॉल. दक्ष बामुगुडे यांच्यावरती जरूर इथे मात्र सुशांत गायकर या कॅप्टनने विश्वास दाखवलाय. यंगस्टर आहे, संधी दिली जाते. नेरी टीमचं हेच वैशिष्ट्य आहे. तरुण खेळाडूंना पुढे आणलं जातं. त्यापैकी अग्रगण्य नाव म्हणजे बालीचं घेतलं जाईल. अनेक वेळा बाली मागे राहतात आणि नवीन तरुणांना मात्र संधी देत असतात. आणि त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. 12 बॉल 53 गरज आहे. एखादा षटकार मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक होईल. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाहीये आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. नशिबाची साथ थोडीशी या षटकामध्ये
टीम निलजेकडे जाताना पाहायला मिळतोय की काय, कारण हा दुसरा व्हाईट बॉल आलाय, तिसरा व्हाईट बॉल आपण पाहायला गेलं तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, पेंदर गावचे आमचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय उत्तम शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. उत्तम शेठ भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचा आभार. अनिल टेंबे सर, आपण कॅमेऱ्यामध्ये टिपले गेलात. हो, घेतली फिरकी घेतली, चर्चा त्याचीच होत होती आणि चर्चेला पूर्ण विराम देतील का? तुम्ही जर तेव्हा प्रयत्न करण्यासाठी उभे राहता जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काही करू शकता. त्याचं उत्तम उदाहरण या षटकारानं ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय, सीमारेषा पार आलाय शानदार षटकार. आकार माजवलाय. परत एकदा मैदानामध्ये गरमाहट निर्माण झाली आहे. ज्या पहिल्या इनिंग मध्ये टाळ्या शिट्या आपल्याला पाहायला मिळत होते, तर टाळ्या शिट्या बंद झाल्यात. टाळ्या शिट्या वाजल्या जातील का? कारण नशिबावरती अवलंबून राहू नका. नशिबाचा भाग हा 1% असतो आणि मेहनतीचा भाग हा मात्र इथे 99% असतो. गरुडा इतके उडता येत नाहीये म्हणून चिमणी कधी उडण्याची सोडत नाहीये. कमबॅक केलंय ते. आपण पाहायला गेलं तर खराब क्षेत्ररक्षण एक धाव वाचवणं गरजेचं होतं. वाईट बॉल म्हणजे 1+1 2 धावा इथे मात्र आलेल्या आहेत. या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या 31 धावा. आता विजयासाठी 11 बॉल 44. 2 मोठे फटके, 2 मोठे फटक्यांची गरज आहे सध्याच्या घडीला निलजे टीमला. जय हनुमान निलजे टीम. दुसऱ्या बाजूला जीवा 11, जितो 11, जय हनुमान नेरे टीम. स्पीड अप करा प्लीज, टायमर ऑन आहे. नेरे टीम 11 बॉल 44. आपल्याला किती लोक ओळखतात त्याला महत्व नाहीये, तर आपल्याला का ओळखतात नाही याला महत्व आहे. महत्व वाढवणारा मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर निलजे टीम आणि दुसऱ्या बाजूला नेरे टीम. 1 फॅक्टर खूप महत्वाचा राहायला गेला. आपण पाहायला गेलं तर या 2 संघांमध्ये तुब्बल हाणामारी पाहायला मिळेल अंतिम षटकापर्यंत, अंतिम बॉल पर्यंत. येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 44 धावांची गरज. 31 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दक्ष भोमकर बामुगडे. आणखी क्लास गेलाय बॉल. काम करो ऐसा की नाम बन जाए. नाव बनवणारा, ठासून ठोकून बॉलला आणखी एकदा ठिकाणावरती नेलंय. खणखणीत आवाज करणारा हाय तो दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज दिशांच्या बॅट मधून या 12 धावा खूप महत्वपूर्ण आहेत. या षटकारानं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 37 धावा. 10 बॉल 38 धावांची गरज. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा हरलेले असतात आणि ते चित्र मात्र पाहायला मिळतंय. मेहनत आणि मेहनत इज इक्वल टू सक्सेस. तेच तुम्हाला करावं लागेल. शौर्य गाजवा, पराक्रम दाखवा, त्याग करा आणि समर्पण द्या. ते समर्पण दिशांक पाटील इथून मात्र देताना पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री पॅनल साठी इथून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय उत्तम भोईर साहेब यांच्याकडनं. त्यांचे मनापासून आभार. 10 बॉल 38 मॅच मध्ये रंगामध्ये आणि ढंगामध्ये आलाय. टासून ठोकून म्हणतात ना, रडून काहीच बदलत नाहीये. थांबून यश गवसत नाहीये. उठ उभा राहा, लढा दे, कारण हरलेला पुन्हा हरत नाहीये हे दाखवून देतोय. बॉल चाललाय, न्यारलंय, पारखलंय, ओळखलंय, तत्वर उत्तर दिलंय. या षटकारानं बॉल सीमा पार आग लावत येथील धावा 6 षटकार. तसं गावातील लोहारानं मात्र ऐरणीवरती, त्या लोखंडावरती ऐरणीनं घाव घालावा आणि मात्र त्या लोखंडातून आगीच्या चिंधड्या उडाव्या. तसा चिंधड्या उडवणारा मात्र हा षटकार होता. आता 3 बॉल मध्ये 23 धावा आल्यात.
आता येणारे 9 बॉल आणि 32 धावांची गरज. म्हणतात ना, द मोस्ट पॉवरफुल लाईन मी करू शकतो आणि मी करणारच, हे ध्येय पाठीशी घेऊन दिशांक पाटील 5 बॉल मध्ये 18 वरती खेळतोय. 9 बॉल मध्ये 32 ची गरज. कार्यक्रम शांत राहून करायचं. गाजावाजा केल्यावर समोरचा सावध होतो. हा बॉल आहे, हा बॉल आहे, हा स्टप्पा पाहिजे, ही लाईन पाहिजे, रीच केल्या, लाईन लेन चांगली आता मात्र इथे पाहायला मिळाली. प्रयत्न खोलवर असतील तर परिस्थितीवरती सरकतेस ना, आणि ती परिस्थिती वर सरकायची असेल तर संघर्षाचा काल सरतो. शेवटी ओटी नंतर भरती येतेच आणि ती भरती आणण्याचं काम केलं जातोय दीक्षक पाटीलकडनं. प्रेशर थोडासा पाहायला मिळाला, टार्गेट केलं जातोय. व्हाईट बॉलचा निर्णय. पहिल्या 3 षटकांमध्ये व्यसन उडली होती फलंदाजांची गोलंदाजांनी आणि त्याच्यानंतर मात्र हाकार माजवलाय. आपण पाहिलं गेलं तर फलंदाज दीक्षक पाटीलनं 6 बॉल 18चा खेळ झालाय. कमबॅक कसं करावं इथून मात्र दीक्षला माहिती आहे, दक्षला माहिती आहे. अनेक मोठमोठे प्रेशराईज झालेले सामने दक्षनं काढून दिलेत आणि तेच त्याला करावं लागेल. एका बाजूला दक्ष, दुसऱ्या बाजूला दिशांक ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा मात्र पूर्ण झाली आहे. बघता बघता एका धावेनं थांबावं लागेल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 45 आणि स्कोरबोर्ड 5 विकेट माघारी. कारण रन रेट 11.74. रिक्वायर्ड रन रेट वाढला गेला इथे. 7 बॉल मध्ये आपण पाहायला गेलं तर विजयासाठी 30 धावांची गरज. हा बॉल महत्वाचा आहे. आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधी हार मानू नका. एका बाजूला दिशांक तर दुसऱ्या बाजूला दक्ष पाहायला मिळतोय. ओहो, हा बॉल झेल कदाचित होता. त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या पंताची मागणी झाली. मात्र या बॉलवरती बरंच काही. नो बॉल आला तर मिळतील 2 धावा, नो बॉल नाही आला तर मात्र इथून मिळेल 1 धाव. धाव फलकावरती धावा येतील किती, डिस्कशन पेंडिंग. इथे मात्र डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकल टीम WTC लाईव्ह या चॅनल वरती पाहिलं जाईल. निर्णय योग्य आपल्यापर्यंत येताना पाहायला मिळेल. आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात, परंतु आत्मविश्वास तुमच्यामध्ये न ठासून ठासून भरला पाहिजे. नो बॉल आहे का? नो बॉल. इथे मात्र आलाय म्हणजे 1+1. 2 धावा तर निश्चित मिळतील, परंतु 1 बॉल एक्स्ट्रा सुजल बोर मिळेल. म्हणजे मॅच ऑन होण्यासाठी इथून मात्र बारीक कष्ट, जिद्द, मेहनत, सगळ्या गोष्टींची मेहनत तुम्हाला करावी लागेल. संघर्षातून सामर्थ्यच खरी परीक्षा घेते. आता इथून संघर्ष तुम्हाला करावा लागला, सामर्थ्य तुम्हाला दाखवायचं आणि त्या सामर्थ्याच्या परीक्षेला तुम्हाला यशस्वी व्हायचंय. आता विजयासाठी गरज असणार आहे ती 7 बॉल आणि 28 धावा. हा महत्वाचा बॉल, परंतु इथून टायमिंग चुकलाय. नो बॉल आहे. फ्रीडचा बॉल आपण पाहायला गेला तर विकेट मिळणार नाहीये, सिंगल मिळेल इथे. फ्रीडचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळले नाही आज सचिनला पाहायला गेला तिथे. इथे क्रमांक 4चा षटक समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 48 धावा. आता विजयासाठी 6 बॉल आणि 27 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती जर का षटकार आला ना तर मात्र इथून कलात्मक तुम्हाला मॅच मध्ये मात्र रंग देताना पाहायला मिळेल. 6 बॉल 27. 8 बॉल मध्ये 20 धावांवरती मात्र इथून दिशांक पाटील खेळताना पाहायला मिळते. नेरेचे समर्थक बहुतेक सगळे वडापाव खायला गेले. त्यांना माहिती होतं की आता सामना आपण सहजरित्या जिंकतोय की काय, परंतु टीम समोर आहे निलजे टीमने असे कित्येक सामने ना आपल्या बाजूने खेचून आणलेत. आणि सचिन पाटील, दिशांक पाटील हे 2 फलंदाज. उत्तम शेठ भोईर साहेब आमचे निलजे टीमचे, पेंदरगावचे निलजे टीमचे समर्थक, अगदी बिग फॅन पाहायला मिळतात. आणि आमचे पेंदरगावचे उत्तम शेठ भोईर यांच्याकडनं निलजे टीम जिंकली तर 3000 रुपयाचं पारितोषिक आलंय. उत्तम शेठ भोईर क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व,
पहिला बॉल थोडासा इथून मात्र पाहायला गेलं तर भन्नाट वेगानं पाहायला मिळालं. नियंत्रणामध्ये गोलंदाजी पहिला बॉल वरती इथून दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत. कुणाल गायकर सातत्याने नावाची चर्चा मात्र राहिली गेली आहे. प्रथमेश थोडेसे मात्र आपण पाहायला गेलं तर प्रेशर मध्ये जरूर आहे नेरी टीम, कारण एखादा मोठा फटका निलजे टीम कडे मात्र कमबॅक करू शकतोय. प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येत असतो, त्याला हसत मुखाने मात्र इथून स्वीकारा. टायमिंग चुकलंय, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी होणार नाहीये. मॅच मध्ये परत एकदा कमबॅक करण्याची सुवर्ण संधी आणि ती सुवर्ण संधी अप्रतिमरित्या तिथे मात्र पाहायला गेला तर सचिन मोरे यांनी मात्र निर्मित केली आणि गोलंदाजी तेवढी चांगली कुणाल यांच्याकडनं पाहायला मिळाली. फलंदाज बाद. आता येणारे बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 26 धावांची. 4 बॉल 26. 4 बॉल 26. प्रेशर जरूर तिथे आला होता, जिथे मॅच कुठेतरी पुरेपूर्ण मात्र नेरी टीम कडे जाते की काय असं वाटत होतं. त्याच्यानंतर कमबॅक मात्र केलं होतं. चांगली फलंदाजी तिथे मात्र झाली होती दिशांक पाटीलची आणि ती फलंदाजी थोडीशी अपुरी राहिली आणि तोकडी होताना मात्र पाहायला मिळाली. नेरी टीम परत एकदा कमबॅक करताना मात्र पाहायला मिळते. कुणाल आहेत महत्वपूर्ण गोलंदाज. म्हणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर गेले, तिथे स्ट्राईक कन्वर्ट करता येणार नाहीये. बॉल स्टॉप झालाय, म्हणजे अर्थातच ही धाव मात्र येणार नाहीये. आता परिपूर्ण मात्र परत एकदा कमबॅक जिवा 11 जीतू 11 जवान नेरी टीम करताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॅटला ब्रश झालाय का? येस, डेफिनेटली इथपर्यंत आवाज आलाय आणि फलंदाज बाद म्हणाल पाटील. बॅक टू द गाउट. येणारे 2 बॉल आणि आता विजयासाठी 26 धावांची गरज. चला टीम गावदेवी बेलवली आणि स्कायरा 11 वहाल टीम तयार राहायचं. आपण समीर तयारच आहे. ऑल इज रेडी. सर प्लीज फास्ट करा, थोडं अतिरिक्त वेळ खर्च झाला या मॅच मध्ये. मॅच जबरदस्त झाली होती जरूर तिथे, परंतु इथून 2 बॉल मध्ये 26 थोडस अवघड. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल नाही ते सांगता येणार नाहीये. शेवटच्या बॉल जोपर्यंत पडत नाहीये पंचांकडनं इथून सामना संपलाय असं डिक्लेअर केलं जात नाही तोपर्यंत सांगू शकत नाहीये. हा चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. मैदानामध्ये गेले प्रितेश पाटील आणि मात्र पाटलाच्या पोरांना दाखवून दिली पाटील की बॉस सीमा पार. आलाय षटकार. एखादा खराब बॉल पडेल का? निलजे टीमला मात्र संधी निर्माण होईल का त्याची चर्चा, परंतु भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला आणि इथे आलाय बॉल वाईट, म्हणजे 1 धाव मात्र लागली जाईल. तर ही चमत्कारी क्रिकेट पाहायला मिळेल का? निलजे टीमचे समर्थक तेच म्हणत असतील. होय, चमत्कार पाहायचा आम्हाला. आणि हा इथून पाहिलं तर मिडॉपला खेळून काढलाय. एकच धाव मात्र घेतली गेली नाहीये आणि हा सामना जिंकला आहे तब्बल 18 धावानं जयनमान नेरे ह्या टीमनं. स्वर्गीय जिवा 11 जीतू 11 जयनमान नेरे हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम नेरे. आणि जाऊया लगेच आपण नेक्स्ट मॅच कडे, जिथून दुसऱ्या फेरीतील सामन्यांना मात्र सुरुवात होईल. मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिली जाईल प्रथमेश फडके. 13 बॉल आणि